जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर काल प्रशासनाच्या वतीनं या नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली। त्यानंतर रात्री उशिरा वैध नामनिर्देशन ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्धीला देण्यात आलेली आहे। यामध्ये हदगाव बुद्रुक गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश उत्तम ढगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बदली उमेदवार शीला सुरेश ढगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजिंक्य अलीराव नखाते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदली उमेदवार अनिल सखाराम नकाते, शिवसेनेचे शकुंतला भागवत फासाटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे ज्ञानेश्वर गंगाधर डुकरे, वंचित बहुजन आघाडीचे हनुमान तुकाराम मुंडे व अपक्ष रामचंद्र नामदेव आमले, सागरबाई त्रिंबक डुकरे, सिद्धेश्वर बळीराम शिंदे आणि उद्धव अंबादास रावणे या 9 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत। देवनांद्रा गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शांताबाई प्रकाश इंगळे, भारतीय काँग्रेस पक्षाच्या दुर्गा विष्णू उगले, शिवसेनेच्या सुमनबाई चक्रधर उगले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोनाली अजय थोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बदली उमेदवार मीरा दादासाहेब टेंगसे व अपक्ष पूजा विक्रम गायकवाड, कुसुम प्रल्हाद चिंचाने, संध्या संजय थोरे, अनुराधा अक्षय शेळके व नंदाबाई उत्तम सतोदर या 9 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत। कासापुरी गटातून भारतीय जनता पार्टीच्या सुनील पांडुरंग काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अरुण ज्ञानेश्वर कोले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बदली उमेदवार ज्ञानेश्वर संतराम कोले, भाकपच्या दीपक उद्धव लिपणे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जनाबाई तुळशीराम वाकणकर, शिवसेनेचे रंगनाथ विठ्ठल वाकणकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राम अच्युत शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे अनिल वैजनाथ घाडगे व अपक्ष ज्ञानेश्वर आसाराम कदम, तुकाराम सखाराम घाडगे, बाबासाहेब बालासाहेब टेकाळे व मीनाक्षी राजेभाऊ हिंगे अशा 11 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत। बाभळगाव गटामधून भारतीय जनता पार्टीच्या सारिका अरुण कोल्हे, शिवसेनेच्या सुमन अशोक गिराम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैजंता अण्णासाहेब रणेर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मोनिका राम शिंदे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राजाबाई बालासाहेब शिंदे, मनसेच्या मीरा पांडुरंग सोनवणे, वंचित बहुजन आघाडीच्या हलीमा शेख रईस, वंचित बहुजन आघाडीच्या बदली उमेदवार शेख रुखसानाबी शेख रजार व अपक्ष सुनीता रणजित गिराम, प्रतीक्षा गोविंद रणेर व अश्विनी संदीप शिंदे या 10 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत। लिंबा गटामधून शिवसेनेचे शुभम मुंजाभाऊ टाकळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रुक्मिण पंडितराव भोसले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दत्तराव रामभाऊ मांदळे, वंचित बहुजन आघाडीचे श्रीमंत दत्तू राठोड व अपक्ष राजेभाऊ शहाजी हिंगे या 5 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता चव्हाण यांनी दिली आहे।